मित्रांनो नमस्कार. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असावं की कशा पद्धतीनं आपण ग्रामर आणि व्होकॅब न्यूजपेपरमधून शिकू शकतो. कारण दररोजच्या सेशनमध्ये काही ना काहीतरी नवीन आपल्याला ऐकायला मिळते, नवीन शब्द आपण बघतोय, बातम्यांचा रेफरन्स आपण बघतोय. या सगळ्या गोष्टी मित्रांनो भाषेच्या इम्प्रूव्हमेंट करता, भाषेच्या अपलिफ्टमेंट करता या अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपण बघायला लागलोय आणि दररोज शब्द शिकत असताना मित्रांनो आपण 10-12 शब्द शिकतोय. दररोज नवीन शब्द वाक्यामध्ये कशा पद्धतीनं प्लांट केलेत ते आपण बघतोय. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट होते वाक्याच्या रचना कशा आहेत, वाक्याकडे बघावं कसं, वाक्यामध्ये येणारे क्रियापद कुठं आहे, सब्जेक्ट कुठं आहे, त्या संदर्भात आपण सगळी चर्चा करालोय. म्हणजे या सेशन्समधून तुम्हाला ग्रामर प्लस व्होकॅब ह्या दोन्ही गोष्टीची तयारी होताना मित्रांनो दिसेल. आणि याच पद्धतीनं जर आपण तयारी करत गेलो, अशा पद्धतीनं वाक्याकडे मित्रांनो आपण बघत गेलो तर व्होकॅब तर आपली सुधरेलच, पण त्यासोबत ग्रॅमॅटिकल गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला लक्षात येणार आहेत. आजच्यासाठी शब्द किती महत्त्वाचे आहेत बघा. प्लुमेट हा शब्द आहे, कन्व्हिक्ट आहे, सेंटेन्स आहे, रेड फ्लॅग आणि असे हे सगळे जे शब्द आहेत या सगळ्या शब्दांची चर्चा मित्रांनो आपण करणार आहोत. डिसरप्ट हा शब्द आहे, सँक्शन्स हा शब्द आहे. हे सगळे शब्द मित्रांनो कशा पद्धतीनं बातम्यांमध्ये वापरलेत त्या संदर्भात मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. चायनाच्या पॉप्युलेशनच्या संदर्भातली मित्रांनो बातमी आणि शब्द कसे आहेत बघा. चायनाज पॉप्युलेशन फॉल्स फॉर थर्ड स्ट्रेट इयर, पोजिंग चॅलेंजेस फॉर इट्स गव्हर्नमेंट इकॉनॉमी. पोजिंग चॅलेंजेस, खडं करणे, उभं करणे, म्हणजे त्या पॉप्युलेशन जी काय कमी व्हायला लागली चायनाची त्यामुळं त्या देशासमोर मोठे प्रॉब्लेम्स उभे राहिलेले आहेत. पोजिंग चॅलेंजेस फॉर इट्स गव्हर्नमेंट. ओके, इट्स गव्हर्नमेंट हे इट हे जे प्रोनाउन आहे मित्रांनो, हे प्रोनाउन मित्रांनो चायनासाठी आलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे वाक्याकडं बघत असताना येणारी प्रोनाउन्स, क्रियापदं या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. वाक्यामध्ये ते प्रोनाउन कोणत्या नामाकरता आलेलं आहे हे आपल्याला कळणं अपेक्षित आहे. वाक्य खाली काय म्हटले बघा. द फिगर्स अनाउन्स्ड बाय द गव्हर्नमेंट इन बीजिंग फॉलो ट्रेंड्स. बघा, द फिगर्स हा करता बघा, हा फिगर्स बरोबर. फिगर्स हा करता या ठिकाणी दिसतो. फिगर्स अनाउन्स्ड बाय गव्हर्नमेंट इन बीजिंग फॉलो. फॉलो हे क्रियापद आहे. हे क्रियापद बघा या कर्त्यासाठी आलेलं आहे. फिगर्स इज इन प्लुरल फॉर्म, त्यामुळे हे फॉलो आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या रचना आपल्याला लक्षात यायला पाहिजे. द फिगर्स इज इन प्लुरल फॉर्म, दॅट इज वाय द फॉलो इज ओवर देअर, नॉट द फॉलोज. ओके, द फिगर्स announced by government in Beijing follows trends worldwide, but especially in East Asia, where Japan, South Korea, Hong Kong and other nations have seen their birth rate plummet. बघा, हे प्लुमेट हा शब्द अत्यंत महत्त्वाचा. प्लुमेटचा अर्थ आहे मित्रांनो खाली घसरणे, पडणे अशा अर्थानं. म्हणजे जो बर्थ रेट आहे तो बर्थ रेट मित्रांनो खाली घसरलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे नवीन शब्द मला कळाला. वाक्याच्या रचनेकडे आपण बघितलं. प्लुमेट हा शब्द लक्षात ठेवा. प्लुमेट, PLUMMET. इथं थोडंसं काहीतरी झालेलं आहे, जस्ट अ मिनिट. प्लुमेट, यस, हा शब्द जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं हा शब्द आहे. जस्ट अ मिनिट. प्लुमेट, राईट. प्लुमेट हा शब्द खाली घसरणे अशा अर्थाने ते आलेला आहे. दुसरी एक बातमी ज्या संदर्भात आपण चर्चा करू शकतो, जस्ट हे थोडंसं पुढं चाललेलं आहे. हां, यस, प्लुमेट हा शब्द मित्रांनो मी तुमच्याशी बोलत होतो प्लुमेटच्या संदर्भात. प्लुमेट हा शब्द प्लुमेट, ओके, कमी पडणे, घसरणे अशा अर्थाने ते वापरलं जातं. म्हणजे अशा पद्धतीच्या बातम्या ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जाऊ त्यावेळा नवीन शब्द तर आपल्याला कळतीलच, पण हे नवीन शब्द मित्रांनो तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करणं अपेक्षित आहे. कारण हे नोट डाऊन केलेले शब्द तुम्हाला उपयोगाचे ठरतील. इम्रान खान जे पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर होते त्या संदर्भातली मित्रांनो बातमी आहे. बातमी कशाच्या संदर्भात आहे बघा. एक्स प्राईम मिनिस्टर इम्रान खान, पाकिस्तान एक्स प्राईम मिनिस्टर इम्रान खान वाईफ बुशरा बीबी कन्व्हिक्टेड. कन्व्हिक्टेड याचा अर्थ आहे मित्रांनो दोषी ठरवणे इन अल खदीर ट्रस्ट केस. इम्रान खान सेंटेन्स्ड हा शब्द मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा. सेंटेन्स्ड, सेंटेन्सचा अर्थ आहे मित्रांनो शिक्षा. यस, शिक्षा होणे अशा अर्थाने ते वापरलं जातं. इम्रान खान सेंटेन्स टू 14 years इन प्रिझन, वाईफ
बुशरा बेबी 7 years. मित्रांनो, वाक्य बघितल्यानंतर आपल्याला सेंटेन्सचा अर्थ कळाला. सेंटेन्स म्हणजे शिक्षा होणे, क्रियापद आहे ते लक्षात घ्या, त्याला ईडी लागलेला आहे. इतक्या बारीक सारीक गोष्टी ज्यावेळा मित्रांनो आपल्याला कळतील त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थाने इंग्रजी कळायला चालू झालं. हे वाक्य खाली दिलेलं वाक्यसुद्धा वाचून बघा काय आहे. अ पाकिस्तान कोर्ट ऑन फ्रायडे found former Prime Minister Imran Khan and his wife Bushra Bibi guilty of corruption in the 190 million Al-Qaeda trust case and sentenced them, बघा हे sentenced them to 14 years and 7 years in prison respectively. म्हणजे अशा पद्धतीची वाक्य बघणं, या वाक्यांकडे सेंटेन्स हे शब्द आपल्याला दिसतो ज्याचा अर्थ आहे शिक्षा होणे आणि कन्व्हिक्टेड म्हणजे दोषी सापडणे अशा अर्थाने ते वापरले आहे. पुढची बातमी मित्रांनो चायनाच्या संदर्भातली, आणि चायनाच्या संदर्भात विचार करत असताना ॲग्रेसिव्ह नेशन आहे आणि कशा पद्धतीनं वाक्यामध्ये रचना केलेली आहे बघा. द रेड फ्लॅग, धोक्याची सूचना. रेड फ्लॅग ॲज अ चायनाज एक्सपान्शनिस्ट. ओके, एक्सपान्शनिस्ट याचा अर्थ होतो मित्रांनो की वसाहतवाद जो असतो म्हणजे एक्सपान्शन करण्याच्या संदर्भातली जी स्ट्रॅटेजी आहे, एक्सपान्शनिस्ट स्ट्रॅटेजी. रोल्स ऑन याचा अर्थ आहे मित्रांनो बाहेर येणे, बाहेर येणे. यस, म्हणजे ही रोल्स ऑन म्हणजे बाहेर येणे. इंडिया ॲज अ डॉमिनंट रिजनल पॉवर इन साऊथ एशिया शुड टेक अ लीड इन शेपिंग अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्स टू चायनाज ॲग्रेसिव्ह ॲक्शन्स. म्हणजे रोल ऑन हे फ्रेझल वर्ब मित्रांनो लक्षात ठेवा. रोल्स ऑन म्हणजे पुढे येणे अशा अर्थानं आहे. रेड फ्लॅग, ओके, याचा अर्थ धोक्याची सूचना. द रेड फ्लॅग ॲज चायनाज एक्सपान्शनिस्ट स्ट्रॅटेजी रोल्स ऑन. ओके, आता हे जे रोल्स याला यस लागलेलं आहे ते एक्सपान्शनिस्ट स्ट्रॅटेजी यासाठी मित्रांनो आपल्याला वापरलेलं आहे, त्यामुळे क्रियापदाला या ठिकाणी आपल्याला यस लागलेलं दिसतं. अशा पद्धतीच्या बातम्या ज्या वेळेला आपण बघू त्यावेळेला नवीन फ्रेझल वर्ब्स आपल्याला कळायला चालू होतील. रोल्स ऑन, पुढे येणे अशा अर्थाने ते वापरलं गेलेलं आहे. पुढच्या बातमीकडे गेल्या खाली सुद्धा मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे. इन रिसेंट डेज इंडिया हॅज विटनेस्ड 2 सिग्निफिकंट इन्सिडेंट्स ऑफ चायनीज अग्रेशन अलॉंग द चायना इंडिया बॉर्डर, हायलाइटिंग vulnerabilities that not only threaten India's territorial integrity but also undermine. हा शब्द मित्रांनो अंडरमाइन याचा अर्थ आहे मित्रांनो ढासळणे. undermine its sovereignty. The Chinese government's announcement of construction of dam on the नदीचं नाव दिलेलं आहे यस यलुंग रिवर which is the Brahmaputra river and the creation of 2 new countries in northeastern Ladakh have set alarm bells ringing. alarm bells बघा धोक्याची सूचना. या ठिकाणी हे अशा पद्धतीनं वाक्याच्या रचना तुम्हाला दिसतील. वाक्याकडे बघत असताना अशी वाक्य वाचत जाणं, अशा वाक्यांकडे बघणं, त्याच्यातून नवीन शब्द काढणं गरजेची गोष्ट आहे. दिल्लीतली बातमी मित्रांनो काय सांगते बघा. दिल्लीतल्या बातमीकडे गेला तर डेन्स फॉग, धुका आहे, दाट धुका आहे. डेन्स म्हणजे दाट, ओके. अँड पुअर एअर क्वालिटी इम्पॅक्ट ट्रॅफिक अँड ट्रेन्स इन दिल्ली. म्हणजे इम्पॅक्ट पडलेला आहे या धुक्यामुळे ट्रॅफिकवर आणि ट्रेन्सवर. ओके. या ठिकाणी वाक्य बघा. डेन्स फॉग श्रॉडेड पार्ट्स ऑफ दिल्ली डिसरप्ट याचा अर्थ आहे मित्रांनो विस्कळीत होणे. डिसरप्टिंग ट्रॅफिक अँड डिलेइंग 27 ट्रेन्स. डिसरप्ट हा नवीन शब्द मित्रांनो आपल्याला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीचे शब्द आपण बघितले पाहिजे. डिसरप्ट, ओके. विस्कळीत होणे हे लक्षात घ्या. हे असे शब्द आपल्याला माहिती पाहिजेत. डिसरप्टिंग, ओके. इथं खाली म्हटलेलं आहे आउटर दिल्ली woke up a blanket of very dense fog on Friday morning, significantly reducing visibility and disrupting both vehicular traffic and train schedules. ओके, व्हेहिक्युलर शब्द कसा वापरला आहे बघा. व्हेहिक्युलर म्हणजे या अशा शब्दांना आपण सरावणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. व्हेहिक्युलर ट्रॅफिक, ओके, म्हणजे वाहनांची जे ट्रॅफिक आहे त्यासाठी शब्द वापरला गेलेला आहे. शब्द बघत जाणं, शब्द ऐकत जाणं आणि ते नोट डाऊन करणं. म्हणून मी सतत सांगतोय जर हा सेशन तुम्ही अटेंड करत असाल दररोज तर तुमच्याकडे एक वही असणं गरजेची गोष्ट आहे आणि एक पेन असणं गरजेची गोष्ट आहे. दररोजचे शब्द लिहून घ्या आणि ते लिहून घेतलेले शब्द पुन्हा रिवाईज करत गेलात तर मित्रांनो काहीही अडचण येताना तुम्हाला दिसणार नाही. अपघाताची बातमी मित्रांनो आहे, कळायला हवी. अपघात झालेला आहे, खूप डेंजरस बातमी की या ठिकाणी 15 लोक इंज्युर्ड आहेत. काय झालं आहे बघा. 4 डेड,
4 लोकांचं निधन झालेलं आहे. 50 इंज्युर्ड आफ्टर बस कोलाइड्स. कोलाइड याचा अर्थ आहे मित्रांनो धडकणे विथ लॉरी इन आंध्र प्रदेश चित्तूर. चित्तूरमध्ये ही घटना घडलेली आहे. द पॅसेंजर्स वेअर किल्ड. या ठिकाणी बघा पॅसेंजर्स वेअर किल्ड ही रचना मित्रांनो आपल्याला दिसते, ती पॅसिव्हची रचना आहे. अँड 15 इंज्युर्ड वेन अ बस कोलाइड विथ अ लॉरी ऑन द चित्तूर. ओके, हे गावाचं वगैरे नाव दिलेलं आहे. द इन्सिडेंट ऑकर्ड ॲट 11:15 PM ऑन थर्सडे. हे विलेजचं नाव दिले. अमंग द इंज्युर्ड 4 आर इन क्रिटिकल कंडिशन. म्हणजे या ठिकाणी बघा ॲटलिस्ट 4 पॅसेंजर्स वेअर किल्ड. इथं परत पॅसिव्हची रचना आहे. वेअर किल्ड अँड 15 ऑदर्स सस्टेन्ड इंजुरीज. त्यांना इंजुरीज झालेल्या आहेत. वेन अ बस क्रॅशड इन टू. हे प्रेपोजिशन आपल्याला कळालं पाहिजे. क्रॅशड इन टू अ लॉरी. क्रॅशड ऑन म्हटलेलं नाही, क्रॅशड इन टू लॉरी. लक्षात घ्या, मुवमेंट दाखवणारी क्रियापदं असतात त्यावेळा इंटूचा वापर केला जातो. हे आपण प्रेपोजिशन नावाच्या घटकामध्ये शिकलेलो असतो, पण प्रत्यक्षात मात्र याचा वापर किती सुंदर पद्धतीने केलेला आहे बघा. क्रॅशड इन टू अ लॉरी ऑन द चित्तूर ओके ताचूर हायवे. हे हायवेचं नाव दिलेलं आहे ऑन फ्रायडे. म्हणजे अशा पद्धतीच्या बातम्या बघणं गरजेची गोष्ट, आणि याच्यातून आपल्याला काही प्रिपोजिशनची माहिती मिळते, नवीन शब्द ऐकायला मिळतात, नवीन शब्दांशी आपण परिचित होतो. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट. ट्रम्प यांचं चित्र या ठिकाणी दिसतंय आणि सँक्शन्स हा शब्द या ठिकाणी आहे. US सँक्शन्स बंदी, राईट, सँक्शन्स रिस्ट्रिक्शन्स अशा पद्धतीनं हा शब्द येतो मित्रांनो, आपल्याला कळायला पाहिजे. US सँक्शन्स ऑन रशियन ऑइल मार्केट्स. मित्रांनो हे वर्ब आहे, लक्षात घ्या. सँक्शन्स ऑन रशियन हे नाऊन आहे. US सँक्शन्स ऑन रशियन ऑइल टँकर्स टू हिट इम्पोर्ट्स. ट्रम्प्स स्टान्स की ऑफिशियल. मित्रांनो लक्षात घ्या, याच्यावर ही बंदी घातलेली आहे. सँक्शन्स निर्बंध घातलेले आहेत. सँक्शन्स हा शब्द वापरला जातो. अ सिनियर इंडियन गव्हर्नमेंट ऑफिशियल सेड अ लॉट वूड डिपेंड. बरंच काही अजून अवलंबून आहे ऑन हाऊ द इनकमिंग डोनाल्ड ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन व्ह्यूज द सँक्शन्स. ओके, सँक्शन्स हे नाव नाही, मग असे म्हटलं होतं. निर्बंध घातलेले आहेत सँक्शनचा अर्थ. अँड हाऊ सिरियसली इट इम्प्लिमेंट्स दीज इन द कमिंग मंथ्स. ओके, म्हणजे ही जी काय बंधनं घातलेली आहेत, ही जी काय रिस्ट्रिक्शन्स घातले आहेत, ती कशा पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांचं ॲडमिनिस्ट्रेशन हँडल करतं ते बघण्यासारखं आहे असं मत आहे इंडियन गव्हर्नमेंटचं. म्हणजे नवीन शब्द मला सापडला तो म्हणजे सँक्शन्स हा शब्द अत्यंत महत्त्वाचा शब्द. बऱ्याच वेळा अशा शब्दांविषयी आपण अलर्ट नसतो. लक्षात आलं आहे का बघा. आता मग हे सगळे शब्द या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी मांडलेले आहेत. प्लुमेट म्हणजे घसरणे, कमी पडणे अशा अर्थाने. कन्विक्ट म्हणजे दोषी. सेंटेन्स म्हणजे शिक्षा, धडकणे. सँक्शन्स म्हणजे निर्बंध. डिसरप्ट म्हणजे उधळून लावणे, राईट. ओके, विस्कळीत होणे. रोल ऑन समोर येणे. रेड फ्लॅग धोक्याची सूचना. आणि डेन्स म्हणजे दाट. असे सगळे शब्द मित्रांनो आपण बघत जाणं आणि दररोजच्या पातळीवरती अशा सगळ्या चर्चा करणं ही गरजेची गोष्ट आहे. आजच्यासाठी मित्रांनो याच ठिकाणी आपण थांबू. पुन्हा उद्याच्या लेक्चरमध्ये अशाच पद्धतीचं ग्रामर आणि काही नवीन शब्द आपण ॲडिशनल बघत जाणार आहोत. थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग विथ मी.